नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. खरंच या ताईंचा अनुभव ऐकून आपल्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत ऐका. पण तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर कोण नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. सर्वात पहिले मी स्वामी सेवेत कसे आले, तर स्वामी सेवेत येण्याच्या अगोदर म्हणजे मला स्वामी समर्थ महाराज कोण आहे, त्यांची सेवा कशी केली जाते, काय करायचं काहीच माहिती नव्हतं. पण आपण म्हणतो ना, जेव्हा आपल्यावरती संकट येतात तेव्हाच आपण स्वामींच्या किंवा कोणत्याही देवाच्या धावा करतो, जवळ जातो. म्हणजे जेव्हा चांगले सुखाचे दिवस असतात तेव्हा आपण कधीच कोणत्या देवाचं नामस्मरण म्हणा किंवा शक्यतो म्हणजे प्रत्येकाची ही एक सवयच असते, जेव्हा संकटात असतो तेव्हाच आपल्याला देव आठवतो, पण जेव्हा सुखात असतो तेव्हा आपल्याला देव आठवत नाही. तसंच माझ्याही बाबतीमध्ये झालं. स्वामी सेवेत येण्याचं म्हणजे की मी खूप मोठ्या संकटात अडकलेली होती. माझ्या आयुष्यामध्ये एकामागोमाग खूप म्हणजे संकट येत होती आणि त्या संकटातून काहीच मार्ग मिळत नव्हता. म्हणून म्हणजे माझी बहीण जी होती, म्हणजे माझी मोठी बहीण जी होती, ती स्वामी सेवा करायची. मला ती नेहमी सांगायची की तू स्वामींची सेवा कर, स्वामींची सेवा कर. पण मी कधी तिचं ऐकलं नव्हतं. पण जेव्हा मी स्वतः संकटात अडकले होते, अडचणीत अडकले, तेव्हा मला कुठेतरी वाटलं की नाही, माझी बहीण जी सांगते ते जर मी एकदा करून बघितलं आणि माझी संकट दूर झाली तर. म्हणून तिने सांगितलं की तू स्वामींची सेवा कर, तुझं सगळं चांगलं होईल आणि आयुष्यात सगळे काही चांगले दिवस येतील. म्हणून मी तिच्यावर विश्वास ठेवून स्वामींची सेवा करायला लागले. तर काय झालं बघा स्वामी भक्तांना, स्वामींची सेवा करता करता म्हणजे स्वामींच्या सेवेला तिने सांगितलं की सुरुवातीला तू एकदमच पारायण वगैरे करू नकोस, तर सुरुवातीला स्वामींचं नामस्मरण कर, स्वामींचा तारक मंत्र म्हणत जा. 1 महिना तू असं करून बघ आणि जेव्हा तुला याच्यामधून काही अनुभव येतील तेव्हाच तू स्वामींचे पारायण कर, गुरुचरित्राचे पारायण कर. त्या ताईंनी त्यांच्या बहिणीला हो बोललं आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. तिला जर म्हणजे त्या ताईंना जर काही सेवेमध्ये अडचणी आल्या तर त्या म्हणजे समजलं नाहीत की कशा सेवा करायच्या, काय करायचं, तर त्या त्यांच्या बहिणींना विचारायच्या. पण 1 महिना त्यांनी कंटिन्यू स्वामींचा तारक मंत्र म्हणल्या आणि स्वामींचं नामस्मरण केलं. स्वामींचा तारक मंत्र म्हणताना म्हणजे त्या तारक मंत्र म्हणायच्या आणि त्यांच्या सासूबाई खूप आजारी होत्या. त्यांच्या सासूबाईंना त्या पाणी द्यायच्या. म्हणजे तारक मंत्राचं ते तीर्थ होतं, ते तीर्थ त्या त्यांच्या सासूबाईंना द्यायच्या. तर पुढे काय झालं स्वामी भक्तांना, 1 महिना केल्याच्या बरोबर 1 महिन्यानंतर त्या म्हणजे त्या ताईंच्या ज्या सासूबाई होत्या त्यांच्या प्रकृतीमध्ये, त्यांच्या आजारपणामध्ये त्यांना इतकी म्हणजे सुधारणा झालेली दिसली की त्यांनी खूप दवाखाने केले होते, खूप डॉक्टर केले होते, खूप फिरल्या होत्या, खूप देवधर्म केले होते, पण कुठेही त्यांना काहीही फरक जाणवत नव्हता. अक्षरशः डॉक्टरांनी तर गॅरंटी संपली, म्हणजे त्यांची आता गॅरंटी मी देऊ शकत नाही असं म्हणल्याबरोबर सुद्धा म्हणजे त्यांना घरी घेऊन आले होते त्या. आणि त्यामुळे त्या ताई सांगतात की तिथून पुढे मी फक्त 1 महिन्याच्या तारक मंत्राने माझ्या सासूबाईंच्या प्रकृतीमध्ये म्हणजे तब्येतीमध्ये खूप फरक जाणवला. आणि हे मला अनुभव आल्याच्या नंतर मग मी खरंच स्वामींची अजून सेवा करायला लागले. हा मला अनुभव आला आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही, काही झालं तरी स्वामींचं मला पारायण करायचं आहे, स्वामींचं मला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्याच्यानंतर मी स्वामींची खूप सेवा करायला लागली. खूप सेवा म्हणजे स्वामींच्या सेवेची मला गोडीच लागून गेली. कारण मी असा विश्वास ठेवला होता की स्वामींचा जर मला 1 महिन्यामध्ये अनुभव आला तर मी तिथून पुढे जास्त सेवा करेल. आणि तसंच झालं. 1 महिन्यामध्ये मला स्वामींनी खूप मोठा अनुभव दिला आणि त्याच्यानंतर मी स्वामींची खूप जास्त सेवा करायला लागले. म्हणजे जसं स्वामी चरित्र, त्याच्यानंतर मी स्वामींच्या 108 स्वामी चरित्र सारामृत पारायणाला सुरुवात केली. आणि स्वामींना संकल्प सोडला की स्वामी म्हणजे त्यांच्या मिस्टरांना चांगला जॉब मिळावा, त्यांचं प्रमोशन व्हावं, म्हणून त्या ताईंनी स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण सुरू केले. तर बघा 108 पारायण सुरू केले आणि त्याच्यानंतर
108 पारायणाला सुरुवात केली तर त्याच्या ताई सकाळी पारायण वाचायच्या आणि संध्याकाळी त्यांच्यामध्ये इतकी भांडणं व्हायची की अक्षरशः ताई म्हणजे पूर्णपणे हतबल झाल्या होत्या की त्यांना समजत नव्हतं असं का होतंय. म्हणजे प्रत्येकाकडून ऐकलं होतं की बाबा नाही, स्वामींची सेवा केल्याने सगळं काही चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं, तर मग हे असं का होतंय. तर त्या ताईंनी म्हणजे बऱ्याच यूट्यूबला वगैरे बघितलं, केंद्रामध्ये विचारलं, यूट्यूबलाही कुठंच मिळत नव्हतं की बाबा स्वामींचं पारायण करताना किंवा स्वामींची सेवा करताना घरामध्ये का भांडणं होतात, पती पत्नीचं का भांडणं होतात. तर मला बऱ्याचदा म्हणजे मला याचं उत्तरच भेटलं नाही. आणि मी असे म्हणजे तोंडाने जेव्हा सेवेकऱ्यांना सांगायचे तेव्हा मला मध्ये कुठेतरी असे म्हणजे ते सांगायचे की तुमच्या कर्माचे भोग असतील आणि ते भोग संपल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव देखील येणार नाही. मग कुठेतरी असं वाटायचं की नाही, खूप याच्यामध्ये खूप दिवस गेले, अडचणी खूप आल्या. पारायण करताना 108 पारायण करताना खूप अडचणी आल्या. कधी कधी असं वाटलं की नाही, रोजच हा त्रास होतोय, रोजच हे असं होतंय, तर मग आपण सेवा सोडून देऊ. पण परत मनामध्ये मला म्हणजे जेव्हा मी केंद्रामध्ये जायचो तेव्हा तिथले जे सेवेकरी होते त्यांनी जेव्हा आम्हाला समजून सांगितलं तेव्हा कुठेतरी असं वाटायचं की नाही, काही झालं तरी आपण स्वामींची सेवा नाही सोडली पाहिजे. स्वामी आपली परीक्षा बघतात आणि आपण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे. स्वामींनी भले मला काही ह्या सेवेमधून फळ देव किंवा ना देव, पण मला स्वामींची सेवा सोडायची नाही. जेव्हा या ताईंनी मनामध्ये संकल्प केला त्याच्यानंतर ताईंचा म्हणजे त्या सेवेमध्ये त्यांची निष्ठा वाढली, त्यांची सातत्य आलं आणि त्यांनी विश्वास ठेवला स्वामींवरती की काही झालं तरी मला स्वामींची सेवा सोडायची नाही. ह्या विश्वासावर त्यांनी 108 पारायण पूर्ण केले आणि काय चमत्कार व्हावा. त्याच्यानंतर त्यांच्या मिस्टरांना खूप चांगला जॉबही मिळाला, प्रमोशनही झालं, त्यांची भांडणंही बंद झाली, त्यांच्या सासूबाईंची प्रकृतीही चांगली झालेली. म्हणजे म्हणतात ना, स्वामींच्या सेवेत आल्यावर खूप काही बदल त्या ताईंना दिसले. आणि त्या ताई म्हटल्या की अगं, माझी बहीण स्वतः मला खूप दिवसापासून सांगायची की तू स्वामींच्या सेवेत आहे, सगळे काही दिवस बदलतील, स्वामींची सेवा कर. पण मी तिचं कधीच ऐकलं नाही, कारण मी दुर्लक्ष करत राहिली की नाही, हे मी जे करतेय म्हणजे माझ्यावरती कुठे संकट आहेत आणि मी का सेवा करू, मला काय प्रॉब्लेम आहेत. म्हणजे मी असं म्हणत तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे. पण जेव्हा माझ्या पूर्ण म्हणजे सहनशक्तीच्या पलीकडे माझे संकट गेली, मला म्हणजे काहीच मार्ग दिसला नाही, तेव्हा मी स्वतःहून तिला विचारलं की तू स्वामींची सेवा करते ना, तर मला सांग. आणि तिने सांगितलेली सेवा तिने जशी सेवा सांगितली तशी मी केली. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जे काही बदल दिसले ते मी आज तुम्हाला स्वतःच्या तोंडाने सांगते आणि मनापासून सांगते की खरंच स्वामींच्या सेवेमध्ये प्रचंड ताकद आहे. तुम्ही कोणत्याही सध्याच्या परिस्थितीमध्ये, तुम्ही कोणत्याही संकटात असाल, कोणत्याही अडचणीमध्ये असाल, त्यातून तुम्हाला 100% मार्ग मिळाल्याशिवाय राहत नाही आणि तुमची संकट दूर झाल्याशिवाय राहत नाहीत. कारण स्वामी आपली माऊली आहेत. आज जरी सेवा केली आणि त्याचं लगेच उद्या फळ नाही मिळालं तरी सुद्धा तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये सातत्य ठेवा. स्वामींची सेवा सोडू नका आणि मनामध्ये कधीच आणू नका की स्वामींनी आज मला फळ दिलं नाहीये म्हणजे मी स्वामींची सेवा कधीच करणार नाही. असं कधीच करू नका, कारण स्वामी आपली परीक्षा घेत असतात की आपला भक्त आपली किती मनापासून सेवा करतो, आपल्यावरती किती मनापासून विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो. आणि त्या परीक्षेमध्ये जर आपण स्वामींवरती विश्वास ठेवून सेवा केली तर नक्कीच स्वामी आपल्याला इतकं देतात की आपल्याला ओंजळ कमी पडते. म्हणजे इतकं भरभरून देतात की स्वामींकडे मागायला आपल्याला प्रश्नच उरत नाहीत. एक जरी सेवा केली तरी त्याच्यातून अनंत असे प्रश्न आपल्या मार्गी लागत असतात. म्हणजे आपण एका प्रश्नासाठी स्वामींची सेवा करतो, पण एका प्रश्नाबरोबरच स्वामी आपले 1000 प्रश्न मार्गी लावत असतात. ते आपल्याला जाणवत नाही, पण जेव्हा आपले दिवस बदलायला लागतात तेव्हा आपल्याला अनुभव येतो की नाही, हे सगळं काही चांगलं होतंय ते स्वामींच्या सेवेमुळे होतंय. फक्त संयम ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, नक्कीच चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्या ताई सांगतात की त्याच्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आणि मी स्वामींच्या सेवेमध्ये खूप म्हणजे रममान झाले. माझं आयुष्य पूर्णपणे आनंदी, सुखी आणि समाधानी झालं. मी रोज एकदा तरी स्वामींचं नाम म्हणजे एकदा तरी स्वामींना
म्हणजे कुठेही जरी बाहेर जायचं म्हणलं किंवा काही कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी जायचं म्हणलं तरी स्वामींना मुजरा केल्याशिवाय, स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधीच घराच्या बाहेर पडत नाही. आणि माझे मिस्टर देखील स्वामींची एक माळ केल्याशिवाय जॉबला म्हणजे ऑफिसला जात नाहीत किंवा घराच्या बाहेर पडत नाहीत. माझ्या सासूबाई देखील स्वामी भक्त आहेत, त्या सुद्धा स्वामींची जसे जमेल तसे सेवा करतात. म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब म्हणा किंवा घर म्हणा पूर्ण स्वामीमय झालेलं आहे. आणि स्वामींच्या सेवेमुळे आमचं घरामध्ये स्वामींचीच कृपा आहे, म्हणून आम्ही सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. इथून पुढेही मला खात्री आहे की स्वामी जेव्हा म्हणजे स्वामी कितीही संकट आली तरी स्वामी आमच्या सोबत आहेत. हीच माझी खरी श्रीमंती आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की मला पैसा पाहिजे, खूप श्रीमंत आपण कशाला म्हणतो की गाडी बंगला घर पैसा असलं म्हणजे आपण श्रीमंत असतो. पण माझ्या मते की श्रीमंत माणूस हाच आहे जो स्वामींची सेवा करतो आणि स्वामींची कृपा आपल्यावरती आहे. असाच भक्त आयुष्यामध्ये खूप श्रीमंत असेल. कारण एखाद्याकडे खूप पैसा असतो, श्रीमंत असतो, पण त्याला सुख नसतं, समाधान नसतं. कोटीने पैसा पडलेला असतो पण त्याला रोज गोळ्या चालू असतात किंवा काही ना काहीतरी आजार पण चालू असतं, त्याला सुख लाभलेलं नाही, समाधान लाभलेलं नाहीये. पण आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो आणि स्वामींना आपण प्रिय होतो, स्वामी आपल्यावरती कृपा करतात, आशीर्वाद देतात, तेव्हा आपल्याला सुख लाभतं, समाधान लाभतं, आनंद मिळतो, एक वेगळं समाधान मिळतं. आणि ते समाधान आपल्याला कुठेही मिळत नाही. ते स्वतः स्वामींच्या सेवेमध्ये अनुभव घ्यावा लागतो, जाणवावं लागतं. खरंच या ताई सांगतात की मी सर्व स्वामी भक्तांना एकच सांगेल की तुम्हाला जर स्वामींच्या सेवेमध्ये यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामींची सेवा करा. नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हाच आपल्याला अनुभव देखील येतो. पण यायच्या अगोदर प्रत्येकाला वाटतं की नाही मी एवढी स्वामींची सेवा करेन मग मला अनुभव येईल की नाही. तुम्ही फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही फक्त सेवा करा. मेवा द्यायचं काम आपले स्वामी समर्थ महाराज करतात. आपले स्वामी इतके दयाळू आहेत, मायाळू आहेत की तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील म्हणजे कमेंट करतात, त्याचं सुद्धा फळ स्वामी आपल्याला देतात. मग तुम्ही विचार करा, जर चालता बोलता तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं जर नामस्मरण केलं तर तुम्हाला किती पटीने स्वामी फळ देतील आणि ते व्याजसकट आपल्याला परत करतात. कोणतंही कसलीही अपेक्षा न करता निस्वार्थीपणे तुम्ही स्वामींची सेवा करा. नक्कीच आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा आलेले माझ्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव आहेत आणि माझी खात्री आहे की स्वामी मला इथून पुढेही चांगले अनुभव देतील आणि मी नक्कीच तुमच्या चॅनलला शेअर करेल. तर बघा स्वामी भक्तांनो, ह्या ताईंनी सांगितलेले अनुभव अतिशय अद्भुत असे आहेत आणि या ताईंनी त्यांच्या अनुभवातून देखील खूप चांगले संदेश आपल्याला दिलेले आहेत की तुम्ही स्वामींची सेवा करा. तुम्ही कोणत्याही संकटात असाल तर डगमगू नका, स्वामींवरती विश्वास ठेवा. नक्कीच तुमची संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर या ताईंचे अनुभव तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा. आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.